आता गावात बचत गटाच्या पैशांवरून महिला वर्गात कमालीचा वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की बचत गटाची सचिव असलेल्या महिलेनं इतर महिलांच्या घरासमोर काळ्या जादूचे प्रकार सुरू केलेत। हे प्रकरण थेट पोलीस स्थानकात पोहोचले। एकीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर दुसरीकडे अनिसाच्या वतीने या गावाचं आता प्रबोधन सुरू आहे। धाराशिवच्या तांदुळवाडीत काळ्या जादूची दहशत। बचत गटाच्या पैशांचा वाद आणि जादूटोणा। पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा। सीसीटीव्हीत कैद झालेल्या या चित्रफितीमुळे त्या जादूटोण्याच्या थोतांडाचा पर्दाफाश झालाय। ही चित्रफीत जरा निरखून पहा। एक व्यक्ती घराच्या दारात काहीतरी वस्तू टाकताना चित्रफितीत दिसतेय। त्यामुळे धाराशिव मधल्या तांदुळवाडी गावात दहशत पसरलेली होती। या दहशतीला कारणीभूत ठरले होते गावातल्या बचत गटाचे पैसे। गावातल्या महिलांनी कुलस्वामिनी बचत गटात पैसे गुंतवले। हेच पैसे महिलांनी परत मागितल्यावर बचत गटाची सचिव सविता ढिकलेला राग अनावर झाला। याच रागातनं सविता ढिकलेनं गावातल्या महिलांना काळ्या जादूची भीती घालायला सुरुवात केली। इतकंच नाही तर जी बाई पैसे मागे तिच्या घरासमोर हळदी कुंकू, काळी बाहुली आणि लिंब फेकून दहशत पसरवल्याचा आरोप महिलांनी केलाय। हे प्रकरण जसं उघडकीस आलंय का तसं आम्ही तिच्या घरी जातो सारखं, तर ती काय म्हणती, माझ्या अंगात देवी आहे, देव आहे माझ्या अंगात, आणि मी माझ्याकडे जी पैसे मागायला येईन का त्याचं रांगोळी घराची करीन असं बोलती सर। आणि रोज तिच्या काहीतरी शिकती ती, रोज तिच्याकडे 2 माणसं येतात आणि रात्रभर पण निम्या रात्रीला 12 वाजेपर्यंत पण ती त्या माणसाला घेऊन काय ना काय करायला असते। कुठं दिवेस लावती, कुठं पायरीच्या खाली खांदती, पुरापुरी करती। गल्लीतली लोक तर म्हणले चक्क आम्हाला त्या गल्लीत राहायचं सुद्धा अवघड झालंय। बरं, सविता ढिकलेच्या कारनाम्यांविरोधात आक्रमक होत या बायका जेव्हा पोलिसात गेल्या तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप या महिलांचा आहे। ह्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज घेतला, दिलाय। त्यांनी काय अर्ज पण घेतला नाही आणि पुन्हा आम्ही म्हणलं काय करायचं ह्या गोष्टीवर, तर ती म्हणले तुम्हाला लिंब सापडले ती तर तुम्ही त्याची लोणचं करून खा किंवा सरबत करून प्या। ती काहीच कसलीच दखल देत नाहीत, कसलीच आम्हाला तिथं उभारून सुद्धा देण्यात ह्या बाबतीत। सविता आणि तिचा नवरा सचिननं बचत गटाच्या बायकांना बँकेतनं कर्ज काढायला लावलं। दोघा नवरा बायकोनं महिला सदस्यांकडनं 3,90,000 रुपये उसने घेतले आणि हेच पैसे बायकांना परत दिले नाही। यातूनच गावात वादाची ठिणगी पडली। या प्रकरणी मधुमंजिरी काळे यांच्या फिर्यादीवरनं कळंब पोलिसांनी अखेर गुन्ह्याची नोंद केली। ढिकले दाम्पत्याविरोधात जादूटोणा, फसवणूक आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। मधुमंजिरी संदीप काळे या त्यांना पैसे मागण्यासाठी गेल्या असता त्यांनी सदर महिलेने मला भानामती जादूटोणा येतो, मी तुझ्या वंशाचा दिवा मिटवून टाकीन, तुझ्यावर करणी बाधा करेन अशा प्रकारच्या धमक्या दिल्या। त्यांनी आज रोजी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे आपण तक्रार दाखल करून घेत आहोत आणि पुढची प्रोसिजर करून घेत आहोत। तांदुळवाडीतल्या प्रकाराची अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दखल घेतली। गेल्या 2 दिवसांपासून अन्निसकडनं गावकऱ्यांचं प्रबोधन सुरू आहे। चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की गावामध्ये एक बचत गट आहे। त्या बचत गटामार्फत बरेचसे आर्थिक व्यवहार त्यामध्ये झालेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये एका महिलेने त्या बचत गटाची सचिव म्हणून आहे, तर त्यांनी बऱ्याच महिलांकडून पैसे घेतलेले आहेत आणि ते परत देण्यासाठी टाळाटाळ करत आहे। मग ते पैसे त्यांनी मागू नये, आमच्यावर ते पैसे मागू नये म्हणून त्यांनी असे प्रकार करून ह्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असं जाणवलं। गावागावातल्या बचत गटांचा हेतू खरं तर महिला सक्षमीकरणाचा असतो, मात्र फसवणुकीच्या हेतूनं तांदुळवाडीत त्याला अंधश्रद्धेची कीड लागली। आता फक्त तांदुळवाडीच नाही तर उभ्या महाराष्ट्रातनं अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन होण्याची गरज आहे। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। आता वेळ झाली का